डुप्लिकेट पोलीस आणि डुप्लिकेट काका त्या मुलीला घेऊन जातात आश्रमामधून. आश्रमातून ती मुलगी गेल्यानंतर सर्वजण हळूहळू व्यक्त करत असतात, व्याकुळ असतात की ही कशी असेल आणि आम्हालाही आमचे आईवडील भेटले तर किती छान होईल. त्यावेळेस एका मुलीची छान समजूत ही सायली काढते आणि तुला देखील तुझी फॅमिली नक्कीच भेटेल हे तिला बोलते. सायलीला रडू येत असतं. अर्जुन तिची समजूत काढतो. तर इकडं श्वेताच्या फोनची वाट ही प्रिया बघत असते. काय झालं असेल तिकडे तिला काहीच माहीत नसतं. सर्वजण व्याकुळ असतात की काय करावं. तेवढ्यातच श्वेताचा फोन येतो. ती पोलीस फोन देऊन देते आणि श्वेता सांगते की काम फत्ते झालं आहे. काम फत्ते झालं म्हटल्यावर ह्या प्रियाला हसू येतं. अगदी मनापासून ती हसते. श्वेता पटकन फोन ठेवते. इकडे छोट्या बाळाला सायली जीव घालत असते. त्याच वेळेस तिथं अर्जुन येतो. अर्जुन बोलतो, हिची देखील आपण आईवडील सापडूयात. आपण चेतन आणि सावंत पोलिसांसोबत बोललेलो आहोत. त्यावेळेस लवकर सापडूयात. हिला तर बोलता देखील येत नाही, हिचा ॲड्रेस देखील विचारता येत नाही आहे असं अर्जुन बोलतो. आता इकडे नागराज, सचिन, नागराजचा मुलगा हे तोंड भरून कौतुक हे प्रियाचं करतात आणि आता हॅट्स ऑफ करतो की वा, काय खतरनाक प्लॅनिंग केलं आहे. जे प्रश्न तू इथं विचारले त्यांना त्यांच्या उत्तरांची तयारी करून घेतली, तेच प्रश्न त्या ठिकाणी अर्जुन आणि सायलीला विचारले. अर्जुन आणि सायली गाफील ठरले. खूप प्रयत्न करून देखील त्यांना काहीच हाती लागलं नाही. शेवटी त्यांनी ती मुलगी आपल्या ताब्यातच दिली आणि ह्या मुलीचं काय करायचं ते मी बघतो. तर प्रिया त्याच्यानंतर हसू लागते आणि त्या मुलीचं काही जरी झालं तरी आता सायलीचं काही खरं नाही याच्यावर विचार करून ती खूप हसू लागते. कारण पहिल्यापासूनच ती सायलीवर खात असते. आता भरपूर काही डिस्कशन झालं असतं. प्रिया मात्र खुश असते. तर इकडे त्या मुलीचे खूप हाल चाललेले असतात. अंधाऱ्या खोलीमध्ये तिला डांबलेलं असतं. हे सर्व व्हिडिओ कॉलवरून सचिन सर्वांना दाखवतो. आता त्या बाईसंग तो बोलतो की पुढचं काय करायचं आहे ह्या मुलीचं मी तुम्हाला कळवतो. खरं तर त्या मुलीला विकण्याचा डाव सचिनचा असतो. ती मुलगी कुणीतरी विकत घेईल या आशेने तो सर्व काम करत असतो. इकडं अस्मिता सायलीवर खूप चिडते. कारण सर्व वेळ ती आश्रमाला देत आहे, गोलूकडे लक्ष देत नव्हते. त्याच वेळेस अर्जुन देखील ती समजूत काढतो आणि सगळं मूड स्विंगमुळे होत आहे, असं हार्मोनल चेंजमुळे होत आहे असं ही अस्मिता बोलते. सायली चांगली तिची समजूत काढते. त्या पद्धतीने हे सर्वजण देखील सायलीच्या बाजूने आणि अस्मितेच्या बाजूने उभं राहतात. आता सचिनचा फोन ज्यावेळेस पुन्हा या प्रियाला येतो त्यावेळेस सचिन बोलतो की खूप तू छान प्लॅनिंग केलं. आता त्यांचं मुलीचं काय करायचं हे मी बघतोच. अर्जुन रात्रीच्या वेळेस सायलीला दूध घेऊन येतो पण ती खूप थकलेली असल्यामुळे झोपते. तो तिचे पाय दाबू लागतो. त्यावेळेस ती उठते आणि दूध पिऊन पुन्हा झोपू लागते. दुसऱ्या दिवशी गोलू खूप त्रास देत असतो. सायली आणि कल्पनाला आवरणं सोपं जात नव्हतं. त्याच वेळेस त्या ठिकाणी प्रतिमा येते. मी तुमची मदत करू का असं ती बोलते. आता सर्व डाव प्रियांनी साधलेला असतो आणि इकडं मात्र गोलूमुळे थोडं वातावरण प्रसन्न असतं.